मॉर्निंग. आता स्कूलला चालले. बघू शकता मम्मी माझं कशी वेणा घालते. डॅडी तिथे इथे दूध थंड करत आहे कारण की टाईम झाली जायला. इकडे बघा. सो चला आता नंतर भेटते. सो हे गाईज गुड मॉर्निंग. सो दीदी गेलेली आहे आपली स्कूलला आणि माझंसुद्धा काम आवरलेलं आहे. कपडे झालेत, भांडी झाले. आता जायचं आहे घरी म्हणून स्वयंपाक केला नाही तर घरी जाऊ, तिकडेच जाऊ जेवायला. आणि इकडे बघा कालचं आड लावलं तिचा ब्लू कलर बघा किती जातं. आणि ते आपला बाबू खेळत आहे. जशांग ए डिंकी ए डिंकी. सो त्याला घेतलं पेच पाजायला. त्याला पेच पाजून घेते आणि मग भेटते तुम्हाला. सो गाईज इथे आता आम्ही रेडी झालो आहे घरी जायला. हे बघू शकता जशांग बाबू. जशांग आले बबल्या. ऐकर बबल्या. हां आणि जशांगने न्यू ड्रेस घातलाय. त्याच्या डॅडीच्या मित्राने दिले कपडा त्याला. हां त्याला मज्जा आली. त्याला व्हिडिओ शूट कर नाही केस शेंडी नाही घेत त्याचे बाबूचे आवल त्याचे. बघू शकतो जशांग. सो चला आता त्याने डॅडी येतील ना मग आम्ही जाऊ मामाकडे. जाऊ मामाचे. सो गाईज बघू शकता दर्शनी घेतले बाबूला. बाबू जशांग दादा कुठे आहे. दलची दादा कुठे आहे. बापरे चल नाही सांगत. चल आपण जाऊ चल. अल्ला. सो गाईज फायनली मी घरी पोचलेले आहे. विराज झालेला मला न्यायला. आणि बघा बाबू पप्पाने घातले भात. सो गाईज तुम्हाला दाखवते काहीतरी. बघू शकता एवढा छोटा आंबा ना त्याला मोड आले. हे बघा वाटतं आम्हाला आंबे खायला भेटते तिथे. आणि बघू शेकटाच्या शिंगा. यो वर्षांचा गार्डन. आता पप्पाला बोलू खुशी. छोटे आंब्याला मोर आले वाटतं. छोटी छोटी आंबे येतील. बाबूला भूक लागली थांब त्याला डाळ पप्पू मी मिक्सरला फिरवते जेवायला भरते. तो गाई तिथे मी एका साईडला वावीच्या मोठ्या ठेवल्यात तलाला. एका साईडला कोलंबी आबूचा भात झालेला आहे. थंडा करा दिले पप्पावर. त्याला मिक्सरला फिरवते ना मी जेवण करून इथे बाबूला. यो ब यो आमचा आजी आहे. जाम मोबाईल बघायला लागते. बाबू बघ नल चालू करा. काय ते बघू शकता किती मटण. इथे चिकन काळजी पेटा डेट दाखव. या साईडला बघू शकता. म्हणजे भावाने मला बांगड्या आणल्या. फिरायला गेलता तिथून त्याने मला सांगला नाही का आणल्यान. आता मिनी बॅग वापरायला तेव्हा मला भेटलं. त्याला माझी साईज माहीत नाही. त्याने एक साईज मोठी आणले. 2-4चा वाला आहे माझा. त्याने 2-6चा आणले. पण राहू दे मी ॲडजस्ट करीन आणि घालीन. मग मी अजून काय आणले. हे नानकट आहेत. नाही दीदीला खाण्यासाठी बिस्किट बघू शकता. आणि बाबू बघा काय दाखवतो. लड्डू माय फेवरेट लड्डू. गाईज हे उज्जैनचे लड्डू आहेत. मी डब्बा खोलत घेतलेला तिथे. एकदम देसी घीने बनलेले असतात. माझे फेवरेट आहेत का तसे. पण मला बेसनचे लाडू खूप आवडतात. गाडी तिथे मी घेतले जेवायला. ध्रुवीचे डॅडी ध्रुवी आणि बाबू हा इथे बाबूचा मामा. या चला सर्वांनी जेवायला.
सो हे गाईज इथे मी मटण ठेवलं हे झालेलं आहे. कुकर छोटा आहे म्हणून दोनदा घातला आणि इथे क्लीन करून झालेले आहेत. आता बाला इथे चिकन मॅरिनेट करणार आहे. त्याला आम्ही कंत्राट दिले, नाही तर त्याला फक्त फिरायचाच कंत्राट आहे. त्याचे भावाचा रोनकचा ते होत्या रोनकच्याच सारखा होतो. काम का काच का दुष्काना नाच का. तर बघू शकता भरपूर भांडी होती. मी मदत केलेली आहे तिला. कशाला खाणार मदत बाला आता खोटा बोलू नको कर. आता आमचा बाला भांडी बिंडी असतं लादी महिन्यांचं एकदा सुटतं उचलतच नाही आता काही. तर त्याला भेटते तुम्हाला नंतर. बाबूचं दूध बॉटल खराब झालं. तर गाई तुम्ही बघू शकता आमचा बाला ही कामं पण करता का. लगीन करायच्या टायमाला तुम्ही बोला बरं काही काम नाही करत असं काही नाही. बायकोला बघा खुश ठेवील तो. आम्ही कामा बिमा तो करत घेतला अद्रक लसूण शिकले तेव्हा बिनकामी आता आल्या बा अख्खा काम झाल्या का कामच करत. सो गाईज आता इथे पोपीस बनवत घेतलंय. बरीच आणि कांदा कापत घेतला. हायकर वाईस का गाईजला सध्या तिथे 10वीची एक्झाम चालू आहे म्हणून काही ब्लॉग नाही शूट करत. 17 तारखेपासून काही पण यूट्यूबवर हंगामा मचवतील कारण त्यांचे इंस्टाला व्ह्यूअर्स भारी जातात. तुम्ही पण त्यांना इंस्टाला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा. मी गॅस कमी ठेवले. मी कसा कांदा मर करा अजून त्याच्यात बारीक नको उभा बस का. काहीच बघू शकता माझा सर्वात प्याराचा भाऊ आलेला आहे. तो मी आल्यावरच येतोय आता तो कुठं कोणता बघायला बी जात नाही. सो गाईज माझा अवतार बघा कारण की एवढा काम केलं तरी अजून मुंडी होते. आपला मटण झालेला आहे. इथे आहे कलेजी पेटा अजून दाखवते. इथे आहे भेजा, इथे आहे डेट, इथे आहे मुंडी, तिथे आहे भाकरी आहेत त्याच्यात. आणि आता वाट बघते पोरांची. दाखवते परसाद काय करतो बाहेर. परसादनी घेतले तिथे चिकन भुजायला. भविष्य का बोलून त्याला कंपनी देते. बघू शकता चिकन पण भरपूर आहे 3 किलो. परी वाट बघते दीदीची. निश्चितच दीदी कधी ते बाबू बघा बाबाच्या जवळ कशा पण त्या जेवायला आली का मुंडी. बघू आता त्या मुंडीने आहे रांगेले बाबा. अख्खा बकरा जामच ना डोक्याला ताप नाही शुद्धी कौशाचे ठेवले तरी पण ही झाली एक बॅग झाली. सिनियर बॅग चटणी सिद्धी का दारू पिता का चर्स. ए बाबा तुझा तू बघून काही बोलू नको बारू. बारू काही बोलू नको तिला. कॅन्सल झाला. बोलले म्हणून मी तुम्हाला दोघांना काहीच बोलत नाही. विनयला माहित बी नसेल. आमची मंडळी जेवताना आमचे जिजू तिचा काही क्षणात बर्थडे आहे. आता आरका चावून घेते.
गाईज पारुणी आणि वैष्काने भांडी घातलेले आहेत. पारुणी गेली का माहित बर्थडे आहे का आमच्या बर्थडे गर्लचा. परी सिद्धिका पारू थँक्यू भांडी घासल्याबद्दल. थांब तो गाईज चला आता भविष्काचा बर्थडे आहे सो आपण सेलिब्रेशन करूया. मी केक आणलाय सो बघूया. हे बघा बर्थडे गर्ल चपला घेऊन चालले काय आणि या करवल्या या गोडांड्या तू किरण इकडे चल तिकडे कॉन्टेंट तिकडे आणि ते एक राहुल दादा ऐकर. हॅलो आज आमची पार्टी होती. पप्पा ऐकर काय काय बोलायचं आहे. आम्हाला काहीच बोलायचं नाही. भविष्काचा बर्थडे पार्टी झाली. पार्टी खूप खुश झाली एकदम मजेत आम्ही पार्टी गेली. हा का हा त्यात तुझी खूप मेहनत होती. हो हो बाबा माझी सगळी मेहनत होती. मी एवढा एकटीने स्वयंपाक बनवला कसा झालता का माझी बिचारी आमच्या राहुल दादाला मुंडी भेटली नाही न ज्यांना दिली त्याही खाली नाही. मला बी भेटली नाही मला. यांना पण नाही. ना आजयनी न विनयने टाकून दिली. बरं तुमचे मग खाली सागर तुला कसं वाटलं पार्टी होत राहत. एक नंबर पार्टी कशाची काही समजला नाही. आई शपथ अरे तुम्ही आमच्यासाठी एवढी मेहनत केली गणपतीना सो थँक्यू ऑल. सो गाईज बघू शकता ही आहे बर्थडे गर्ल. कसा वाटतो तुला. थँक्यू भाऊ नंतर माहीत पडला. परीचा अजून 14 दिवस बाकी आहे ना परी. याला सीधा ठेव ना. भविष्य का बात सीधा करतात पारू बाबा सीधा कर बिचारी तिची ती सीधा करतात. मी करता भविष्य अशी घे. आता भविष्य केक कापणार आहे. थांब ना अगरबत्ती मेणबत्ती आणली ना. ए अगरबत्ती काय माचीस समजा. तुला काय बोलायचं आहे का तुझ्या छोट्या बहिणीचा बर्थडे आहे त्याबद्दल. काही नाही तुला काय बोलायचं आहे तुझ्या मोठ्या बहिणीचा बर्थडे आहे त्याबद्दल. झाली 11 वर्ष आमची साथ होती. माचीची चोरून आलेली आहे. आवश्यकता आहे म्हणून बघू शकता एवढी भारी आवाज सुटले ना. याला बरेच लवकर उजारला. याला मी बरेच लवकर उजारला. राहुल दादाने विश नाही ना केला. ती बी भाजी दिली ती बाबा. मला त्यांनी देताना पहिले सांगितलं चाललेलं होतं भाऊला भाऊ बरे पेटत भाऊ सांगतात चल ए बोला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर भविष्का हॅपी बर्थडे टू यू. ये जे छोटे बहिणीला घे. पण वास नाही आहे का? वास नाही. कसा आवाज कुचका म्हणाला का. अरे पण आवाज कडक होता. दिवाळीचा जुगाड होईल असा आवाज येते. केकला टेस्ट आहे. अजून आवाज बघ पप्पा विष्का गवा असू नको का आता.
ओ माखवा जरा आता लाराची मेवणीच तेच बन माखवा जास्त माखवा मग तो झाना आवरा जीव निथारले माखवा आता जरासा जे अगं झे ना आता इतनी खुशी आता दीदी बोल का थँक्यू दीदी ग्रुपचा करा ग्रुपचा फोटो करा सगळे ग्रुपचा एक फोटो काढ. चल ए पार्थ नेमकी माझ्या अंगलीलाच लागाव केक. तर चला काही ब्लॉग इथे चेंज करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय भविष्का.